तर तुम्हा सर्वांना महालक्ष्मी पूजनच्या खूप खूप शुभेच्छा। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या इथे महालक्ष्मीचे आगमन झाले आहे। तुम्ही बघू शकता ह्या वर्षीची आमची थीम एक जंगल थीम आहे। इथे साइडला 2 वॉटरफॉल्स आहेत, तिथून पाणी येत आहे आणि हे महालक्ष्मीच्या हातात आम्ही असे फ्लावर्सची एक बास्केट दिली आहे, ते फ्लावर तोडत आहेत असं बनवलंय। गेल्या वर्षी आम्ही झोक्यावर बसवलं होतं, ते पण आम्ही घरीच तयार केलं होतं। एका झाडाला झोका बांधून महालक्ष्मी झोका खेळत आहेत असंच। आणि त्याआधी आम्ही चंद्रावर बसवलं होतं महालक्ष्मीला। दरवर्षी आम्ही वेगवेगळे थीम बनवतो। आम्ही काय बाहेरून कोणाला बोलवत नाही, घरीच माझे 2 काका श्याम शेटवाड आणि जनार्दन शेटवाड, याचं क्रेडिट त्यांनाच जातं। त्यांनी खूप छान मेहनतीने हे केले। तुम्हाला कुठे सोशल मीडियावर वगैरे कुठेच भेटणार नाही। आमची हे जंगल थीम जे आहे हे त्यांनी सुचवलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे झाड, या झाडाला पारंब्या वगैरे आहेत, तिथे एक घरटं आहे, ते घरटं पण आम्ही घरीच तयार केले। आणि हे वर मधमाशी बघू शकता, हे मधमाशी जे नारळाच्या झाडाचे जे वस्तू असतात, जसे नारळ आहे आणि ते नारळाचे डोळे पण छोट्याशा नारळाने बनवलेले आहेत, त्याने आम्ही मधमाशी तयार केली आहे। हे पण त्यांनी डोकं चालवूनच केलेली आहे। तर आमच्या महालक्ष्मी बघायला नक्की या। तर या डेकोरेशनचं क्रेडिट माझ्या काकांना जातं, श्याम शेटवाड आणि जनार्दन शेटवाड या दोघांनी मिळून जिद्दीने इतकं छान डेकोरेशन तयार केलंय। दरवर्षी आम्ही घरीच डेकोरेशन तयार करतो, त्या दोघांचीच मेहनत आहे। आम्ही काही सोशल मीडिया, युट्यूब वगैरे कुठूनच बघून केलं नाही, हे सर्व आम्ही इमॅजिन करूनच त्यांनी केलंय। तर दिवसभर काम करून थकून आल्यावरही त्यांनी 1 मंथ पासून कंटिन्यू रात्री हे काम केलंय। तर तुम्ही त्याचा आउटपुट बघू शकता, इतकं छान डेकोरेशन तयार झालंय। हे कुठेही सोशल मीडियावर वगैरे तुम्हाला कुठेही भेटणार नाही, हे आम्ही स्वतःच म्हणजे त्यांनी डोकं चालवून केलेलं आहे। तर सगळे आम्हाला म्हणतात की एवढं मोठं डेकोरेशन करून तुम्हाला काय भेटतं, पण आम्हाला काही भेटत नाही, पण कशाची कमी पडत नाही। तर आमची महालक्ष्मी बघायला नक्की या। ऍड्रेस दत्तनगर बाफना ओव्हरब्रिज जवळ, महाकाली मंदिर, नांदेड।